भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक, विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक असलेल्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची 143वी जयंती गुरुवारी साजरी झाली. यानिमित्त सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला गुरुवारी कोल्हापूर महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. रौका अधिकारी प्रशांत पंडत यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील आठवणी जागृत केल्या. यावेळी नगर सचिव सुनील बिद्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कर निर्धारक सुधाकर चल्लावाड, नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, माजी नगरसेवक अजित ठाणेकर उपस्थित होते. तर अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं वीर सावरकर गीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर इथं झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जयोस्तुते या गाण्यानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. एथोनी आनंदू रे आनंद, सागरा प्राण तळमळला यासह सावरकरांची रचना असलेली अनेक गीतं सादर करून कलाकारांनी सुमारे 2 तास प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. यावेळी राजेंद्र तोरसकर, मनोहर सोरप, शीलाताई माने, डॉक्टर अश्विनी माळकर, गजानन तोडकर, डॉक्टर मानसिंग शिंदे, विकास जाधव, उदय भोसले, निरंजन शिंदे, विक्रमसिंह जरग, नंदू घोरपडे, पूजा शिंदे, शेखर विरकर, योगेश केरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.